नमस्कार, मी कविता. तुम्ही सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे मी माझ्या देवघरातील पूजेच्या वस्तू कशा ठेवते किंवा आपलं देवघर कसं ऑर्गनाईज करायचं जेणेकरून आपल्याला अगदी ऐन पूजेच्या वेळेस धावपळ होणार नाही. आणि आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर आता श्रावण महिना सुरू झाला म्हणजे लागोपाठ सण आपले चालू झालेले आहेत आणि श्रावण महिना संपला की 4-5 दिवसात लगेच गौरी गणपतीचे सण सुद्धा येणार आहेत. तर आपले सणांच्या वेळेस अगदी म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर त्यामुळे म्हणजे पूजेची एक वेगळी तयारी करावी लागते आणि त्यावेळेस खूप धावपळ सुद्धा होते आणि कधी-कधी असं सुद्धा होतं आपल्या घरात वस्तू असून सुद्धा आपल्याला त्या मिळत नाही. तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने जर व्यवस्थित देवघर ऑर्गनाइज केलं तर आपल्याला वस्तूसुद्धा मिळून जातील आणि वेळेवर धावपळसुद्धा होणार नाही. तर चला आणि हा व्हिडिओ तुम्हाला अगदी कायमस्वरूपी कामात येणार आहे आणि म्हणजे मी तुम्हाला सगळं माझ्या रोजच्या देवपूजेच्या वस्तू कुठे कशा ठेवते, त्याच्यानंतर आपल्याला वर्षभरातून येणारे जे सण असतात तर त्या वस्तू कशा ठेवते तर ते सुद्धा सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर माझ्या देवघराला म्हणजे देवघर छोटा आहे आणि देवघराला इथे 2 ड्रॉवर्स आहेत. तर या एका ड्रॉवरमध्ये मी फक्त देवांच्या ज्या रोज पूजेसाठी माळा वगैरे लागतात तर त्या माळा वगैरे ठेवलेल्या आहेत. काही इथं वस्त्र वगैरे ठेवलेले आहेत भगवान श्रीकृष्णांचं. खूप जास्त काही सामान मी ड्रॉवरमध्ये ठेवत नाही. जास्त आपण कोंबून वगैरे सामान ठेवलं तर झुरळ वगैरे पण होण्याची शक्यता असते. लाकडाचं देवघर असेल तर. त्याच्यानंतर इथे पण फक्त माचीस, त्याच्यानंतर काही धूप वगैरे जर लागले तर आणि इथे दिवे ठेवण्यासाठी छोटंसं पाट वगैरे आहेत. आणि इथे मध्ये अजून एक ड्रॉवर आहे. तर या ड्रॉवरमध्ये मी इथे सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे. आणि म्हणजे जे आपल्याला फोटो लागत नाही किंवा आपण वर्षभरातून आपल्याला पूजेसाठी जे लागतात तर ते नेहमी असे लाल कपड्यात बांधून ठेवायचे. तर मी असा इथे लाल कपड्यात सत्यनारायण भगवानाचा फोटो ठेवलेला आहे. त्यानंतर इकडे देवघराच्या बाजूला एक ट्रे ठेवलेला आहे आणि त्या ट्रेमध्ये रोज संध्याकाळी लागणारे दिवे, त्याच्यानंतर रांगोळी आहे पूजेसाठी जे आपण रोजच्या पूजेसाठी लागणारं इथं जे साहित्य लागतं ते आहे. तूप आहे, तेल आहे, कापूर आहे. नंतर इथे रांगोळी काढण्यासाठी इथे एक प्लायवूड आहे आणि अ, बाकी दिवे वगैरे आहेत या ट्रेमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर इथे खाली रोज लागणारे अ, लाल वस्त्र, पूजेसाठी लागणारे लाल वस्त्र आहे रोजचे. देवघराच्या एका साईडला मी हे ड्रॉवर्स ठेवलेले आहेत. तर मी आता कोणत्या ड्रॉवरमध्ये काय काय ठेवलेलं आहे तर ते दाखवते. तर सर्वात खालच्या ड्रॉवरमध्ये मी इथे रोज जे पूजेसाठी साहित्य लागतं तर ते ठेवलेलं आहे. तर इथे मी हळद कुंकूची कोयरी, त्याच्यानंतर लाल गंध, चंदन वगैरे या सर्व काही गंध इथे ठेवलेले आहे रोज लागणारे. नंतर हा जो पिवळा डब्बा आहे तर त्यामध्ये मी आपल्याला म्हणजे एक्स्ट्रा लागणारे जे गंध आहेत, सिंदूर आहे, नंतर भस्म वगैरे आहेत, गुलाल आहे. तर या सर्व गंध मी या डब्यात ठेवलेले आहेत. नंतर इथे बाजूला गंगाजल, नंतर गोमूत्र, नंतर या गुलाबी डब्यामध्ये आपल्याला तांदूळ अक्षता लागत असतात तर ते मी काढून ठेवलेले आहेत. नंतर हळद आहे या डब्यामध्ये म्हणजे हळदीचं लेपन करण्यासाठी किंवा कोयरीमधील हळद वगैरे संपली तर मी म्हणजे त्यासाठी ह्या डब्यामध्ये थोडी हळद भरून ठेवलेली आहे. या सेकंड ड्रॉवरमध्ये मी धूप अगरबत्तीचे पॅकेट ठेवलेले आहे. त्यानंतर इथे माचीसचा सुद्धा पुडा पूर्ण आणून ठेवलेला आहे. सारख्या आपल्याला माचीस लागत असतात. नंतर इथे बाजूला छोटंसं चौरंग ठेवलेलं आहे. काही मेणबत्त्या आहेत आणि या 2 डब्यांमध्ये तूप घालून भिजवून ठेवलेले आहे फुलवाती आणि इथे एक्स्ट्राच्या वाती, फुलवाती आहेत पॅकेट्स ते ठेवलेले आहेत. त्यानंतर या थर्ड ड्रॉवरमध्ये मी ते पाटावर पसरवण्यासाठी जे वस्त्र लागतात किंवा आसन असतं लाल रंगाचे तर ते आहे किंवा देवीच्या चुनड्या वगैरे आहेत तर त्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये बाक्षणाचे नवीन वस्त्र आहेत आणि नेहमी आपण असं ट्रान्सपरंट पिशवीमध्ये ठेवलं तर आपल्याला कुठे काय ठेवलं आहे लगेच लक्षात येतं.
तसेच या डब्यामध्ये आपल्याला नेहमी लागणाऱ्या वस्तू म्हणजे एका वाटीमध्ये मी सुपारी घेतलेल्या आहेत, लहान मोठे सुपारींचं कलेक्शन. त्यानंतर ₹1 नाणीसुद्धा आपल्याला पूजेला अगदी वेळेवर मिळत नाही, तर ₹1 नाणी इथे जमवून ठेवलेले आहेत. बदाम घेतलेले आहेत. नंतर हे जानवं आहेत. त्यानंतर लाल रंगाचा धागा आपल्याला पूजेसाठी लागत असतो. नंतर हळकुंड, बदाम तर जे आहे तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि अशा छोट्या-छोट्या वस्तूंची इथे मी या डब्यामध्ये जमा-जमा करून ठेवले आहे आणि असा डब्बा करून ठेवला की आपल्याला वस्तूसुद्धा नीट ठेवता येतात. त्यानंतर इथे बाजूला मी माळा करण्यासाठी जो धागा लागत असतो तर तो आहे. नंतर मागच्या वर्षीच्या इथे काही राख्या माझ्याकडे आहेत. त्या इथे मी ठेवून दिलेल्या आहेत. बऱ्याच आपल्या वस्तू मागच्या वर्षीच्या सुद्धा काही राहतात, तर त्यासुद्धा आपण अशा सांभाळून ठेवू शकतो. नंतर हे जे वरचं ड्रॉवर आहे तर त्यामध्ये मी सर्व देवाचे पुस्तकं ठेवलेले आहेत. मग त्यामध्ये आपले कहाणी, आरतीचे पुस्तक आहेत. नंतर आपले मार्गशीर्ष गुरुवारची कथा वगैरे असते तर त्याचं पुस्तक आहे. तर असे वेगवेगळे पुस्तकांचं कलेक्शन इथं माझ्याकडे आहे. आणि इथे वरच्या साईडला मी इथे आसन ठेवलेले आहेत. त्यानंतर रोज पूजेसाठी जे तांब्या, नंतर ताट आणि इथे फुलांची टोपली ठेवलेली आहे. तर याच रूममध्ये आम्ही इथे लोखंडी कपाट बनवले आहे. तर या कपाटामध्ये जे काही 3 कप्पे आहेत तर ते मी इथे आपल्याला सणवारांसाठी जे काही वस्तू लागत असतात किंवा जे माझ्याकडे काही देवाच्या पूजेचं कलेक्शन आहे तर ते मी सर्व इथे ठेवत असते. तर कपाटाच्या दरवाजामध्ये मी ते हे रांगोळीचे साचे ठेवलेले आहेत. असे नेहमीसाठी लागणारे आहेत. स्वस्तिक, त्याच्यानंतर देवीचे पावलं वगैरे आहेत. एक असा डिझाईनचा आहे. तर असे 4-5 4 रांगोळीचे साचे मी इथे काढून ठेवले आहेत. नंतर इथे दांड्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा जो डब्बा आहे तर या डब्यामध्ये पण अगदी छोटे-छोटे जे साचे आहेत रांगोळीचे तर ते ठेवलेले आहेत. आणि हा जो खालचा डब्बा आहे थोडा मोठाच घेतलेला आहे रांगोळी ठेवण्यासाठी, कारण रांगोळीचे कलर भरपूर असतात. त्यासाठी मी मोठा इथं डब्बा करून घेतलेला आहे. हा रांगोळीचा डब्बा आहे. याच्यात 700 आहेत. त्याच्यानंतर इथे आहे तर त्या बसण्यासाठी आसन आणि काही भोजनपट्टी वगैरे आहेत. नंतर इथे चौरंग आणि पाट वगैरे आहेत. म्हणजे पूजेच्या वेळेस अगदी पटकन खाली जर चौरंग वगैरे असतील तर लगेच काढता येतात. तर हा जो डब्बा आहे तर याच्यात मी कापसाच्या माळा बनवून ठेवलेल्या आहेत. याच्यात मी सर्व कापसाच्या माळा बनवून ठेवलेल्या आहेत. 5, 7, 11 अशा आपल्याला म्हणजे नेहमी आपल्याला सणांसाठी लागतच असतात. तर त्याच्यामुळे मी इथे कापसांच्या माळा बनवून ठेवलेल्या आहेत. काही कुंकवाच्या आहेत, काही फक्त व्हाईट बनवल्या आहेत. कारण आता श्रावण महिना चालू आहेत आणि आपली जी सोमवारची भगवान शंकरांना कुंकू, हळद वगैरे चालत नाही, तर त्यामुळे मी अशा प्लेनसुद्धा बनवून ठेवलेल्या आहेत. नंतर इथे माझ्याकडे काही एक्स्ट्राच्या कुऱ्या वगैरे होत्या, ज्या आपण हळदी कुंकवाला जे काही वाण असतं ते उरलेलं, तर ते मी याच्यात ठेवलेलं आहे या 2 डब्यांमध्ये. नंतर हा जो डब्बा आहे मोठा, तर त्यामध्ये मी सर्व इथे देवीचे मुखवटे ठेवलेले आहेत. आणि इथे खाली जे आहे तर ह्या डब्यामध्ये देवीचा शृंगार ठेवलेला आहे. याच्यात देवीचा शृंगार ठेवलेला आहे. तर ह्या ट्रेमध्ये मी इथे मातीच्या सर्व दिवे ठेवलेले आहेत. आपण दिवाळीमध्ये भरपूर सारं असं दिव्यांचं कलेक्शन करून ठेवत असतो. तर या सर्व मातीचे जुने नवे असे इथे दिव्यांचं कलेक्शन आहे. त्यानंतर आपल्याला बोळके वगैरे लागत असतात, तर इथे बोळके ठेवलेले आहेत. म्हणजे सर्व मातीचे छोटे मोठे दिवे, बोळके, नंतर इथे अखंड दिवा जो मी लावते नवरात्रीत मातीचा, तर तो आहे. तर असं एका ट्रेमध्ये इथे सर्व दिव्यांचं कलेक्शन आहे. आणि हा एका ट्रेमध्ये सर्व इथे पण मातीचेच दिवे आहे. म्हणजे हे जे आपले कंदील असतात मातीचे ते ठेवलेले आहेत. नंतर इथे सर्व मातीचे बोळके ठेवलेले आहेत. हा एक सर्वात मोठा आहे तर तो ठेवलेला आहे. तर असं सर्व इथे मातीच्या या 2 वस्तू आहेत. तर या 2 ट्रेमध्ये मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर सेकंड कप्प्यातच मी इथे या ट्रेच्या बाजूला आपल्याला होम हवनसाठी जे काही पात्र
तर ते इथे ठेवलेलं आहे. नंतर त्या होम हवनसाठीच लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या इथे बाजूला ठेवलेल्या आहेत निळ्या पिशवीत. नंतर इथे माझ्याकडे हा जो देवारा आहे स्टीलचा, तर तो मी अगदी म्हणजे आम्ही भाड्याच्या घरात राहायचो. नवीनच लग्न झालेलं होतं. मम्मीने हा देवारा दिला होता. तर तो देवारा मी अजून सांभाळून ठेवलेला आहे. अगदी छोटासा आहे आणि मागे जो आहे तर तो जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांसाठी पाळणा आहे. तर अशा सर्व वस्तू मी या कप्प्यामध्ये ठेवलेल्या आहे. त्यानंतर आता हे जे वरचे 2 कप्पे आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी साडीच्या कव्हरचा वापर केलेला आहे. म्हणजे हे जे बॉक्स आहे तर त्यामध्ये मी सर्व आपल्याला देवीसाठी जे आपण वस्त्र वापरतो तर ते मी सर्व ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर चुनरी वगैरे आहेत. तर छोटे मोठे सगळे वस्त्र जे आहेत देवीला आपण शृंगार करतो. म्हणजे महालक्ष्मीची पूजा असते, आपले मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत असतात तर तेव्हा जे लागतात ते वस्त्र ते याच्यामध्ये ठेवले आहेत. त्याच्यानंतर पाटावर अंथरण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे वस्त्र आहेत. नंतर टेबलावर अंथरण्यासाठी जे काही कापड वगैरे असतं तर ते आहेत. हे सर्व मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ओटी भरण्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीस वगैरे लागतं तर ते सुद्धा याच्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे एकाच जागी सर्व काही ठेवलं तर आपल्याला लगेच सापडतं. तर या बॉक्समध्ये मी या सर्व वस्तू म्हणजे कापड, वस्त्र वगैरे ठेवलेलं आहेत. त्यानंतर अजून एक सेम असाच म्हणजे साडीच्या कव्हरचा बॉक्सचा मी वापर केलेला आहे. तर या बॉक्समध्ये मी सर्व इथं ज्या काही मोठ्या वस्तू आहेत, जे आपल्याला पूजेला एक्स्ट्राच्या वस्तू लागतात, तर त्या ठेवलेल्या आहेत. मग इथे बघा तांब्याची कळशी आहे मोठी, नंतर आपले एक्स्ट्राचे तांब्या असतात, नंतर दिवे वगैरे आहेत, तर ते ठेवले आहेत. रांगोळीचे मोठे-मोठे साचे आहेत. नंतर पूजेचं मोठं ताट, अ, अगरबत्तीचे स्टँड वगैरे या सर्व काही वस्तू मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. कारण एका बॉक्समध्ये राहिलं तर ते लगेच आपल्याला सापडतं सुद्धा. तर या सर्व वस्तू मी आधी अगदी सेपरेट ठेवायची कपाटात, पण त्या सर्व मागे पुढे होतात आणि आपण कितीही आवरलं तरी ते जैसे ते होऊन जातं. तर त्याच्यामुळे मी असं एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी रोजच्या किंवा आपल्याला वर्षभरातून लागणाऱ्या सणवाराला लागणाऱ्या पूजेचं कलेक्शन किंवा पूजेच्या वस्तू कशा मी ऑर्गनाईज केलेल्या आहेत तर मी सर्व एक एक तुम्हाला इथे दाखवलेलं आहे.